जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण अकॅडमी किंवा आपला ग्राफिक्स डिझायनिंगचा लोगो तयार करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेडआर्चर नावाचे 2 ॲप्लिकेशन लागणार आहे. या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून पण डाउनलोड करू शकता. तिथे पण हे ॲप्लिकेशन अवेलेबल आहे. तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलची एक PLP फाईल दिलेली आहे, झिप फाईल दिलेली आहे. त्या झिप फाईलमध्ये PLP फाईल आहे. तर त्या झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी झेडआर्चर नावाचं ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. झिप फाईलवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. त्यानंतर पिक्सल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plt फाईलवरती क्लिक करून .plt वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट केलेल्या फोल्डरला ओपन करायचं आहे. त्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. तर आता याच्यावरचं टेक्स्ट चेंज करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागेल, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. याची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. इथे कोणतंही नाव टाईप करून घ्यायचं आहे मराठीमध्ये. नंतर इथे क्लिक करायचं आहे AMS इंडिया फॉन्टवरती आणि कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे खालच्या सर्वात खालच्या लेअरवरती क्लिक करून G पासून तर हे पहिल्या अक्षरापर्यंत खोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे आपलं टेक्स्ट टाकायचं आहे आणि शेवटलं जे टेक्स्ट आहे ग्राफिक्स कट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची साईज थोडीशी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता इथून अशा प्रकारे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. खाली इथे डबल लेअरवरती क्लिक करायचं आहे. सेकंड लेअरवरती क्लिक करून इथे आपला राहिलेला पार्ट म्हणजे ग्राफिक्स लिहिलेलं हे आता अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे. स्टार्टला एक स्पेस द्यायची आणि लास्टला एक स्पेस देऊन ओकेवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे थोडंसं चेंज करावं लागेल, काही अशा प्रकारे इथे A टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेंटरला घेऊन घ्यायचं काही अशा प्रकारे पोझिशनवरून आणि इथे लास्ट लेअरवरती क्लिक करून इंग्लिशमध्ये इथे तुम्ही शहराचं किंवा कुठलं पण नाव टाकू शकता किंवा तुम्हाला हवं ते इथे टाकू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला लोगो तयार झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करून डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर भेटूया मित्रांनो नवीन आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.